सुप्रभात मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेत असायला पाहिजे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या मॉर्निंग व्लॉगमध्ये. आपण चाललोय चौराई देवीला, थोडासा ट्रेक आणि थोडंसं देवदर्शन. पहिल्यांदा सांगतोय कारण निघायचं होतं 5:45, वाजले 6:15. एक जण कार्यकर्ता होता, तो आपल्यासोबत येणार होता ॲज अ क्लिअर रायडर, बट डोंट नो, पाऊण तास कॉल लावला, गाड्याचा फोन नॉट रिचेबल लागला. सो आपण प्लॅन तर कॅन्सल नाही करू शकत. दॅट्स वाय सोलो जातो आपण, अशी सवय आपल्याला. लेट्स गो, जाऊया, मस्ती करूया आणि येऊया. कारण आपल्याला परत अजून 11 वाजता काम आहे बाई. एडिटिंग करायची आपल्याला. आईच्या गावात या टर्नल आहे, आय मीन कोथरूडवाल्या टर्नल आहे, आणि एवढी घाण, एवढ्या घाण लेवलची थंडीची लहर आली ना अशी झुळूक, अशी पार अंगा आतले स्किन ना काटा आला, काटा, एवढी बेकार. म्हटलं हे सांगायला लागतं तुम्हाला, बाईलो जॅकेट घाला, थर्मल घ्या. कुठे यायचं तर डेस्टिनेशन मोठं यायचं. हे दुःख 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 हे दुःख होतं बाई. आता खोकलो, पूर्ण फॉग माझ्या चष्म्यावर आला होता बाई. हे दुःख आहे ज्यांना पॉवरवाले ग्लासेस आहेत आणि जे रायडिंग करतात. किया इंडिकेटर तो देऊ नाही शकत मी ऑन कॅमेरा, पण तुला ऑफ कॅमेरा देऊ काय? अहो, चांगल्या कामासाठी जातो, मला किरकिरी नकोय. इंडिकेटर देत जा दादा, मागून पण येतात. तुमच्या पप्पांनी रोड नाही बनवला. एकतर तो कार्यकर्त्याने न येऊन आपल्या मूळची पार आई बहीण करून टाकली, आणि तुम्ही या आडवे तिडवे मध्ये. हे असे येतात ना, म्हणून रायडिंग गिअर्स घ्यायची गरज पडते लोकांना. बाकी ते घ्यावेच, बट तरीही लोक नाही घेत. आहे गरज तर रायडिंग गिअर डेस्टिनेशन फोटोमधून जाऊन घ्या तुम्ही. स्कालाचं मार्बल जॅकेट आहे, त्यामध्ये थर्मल भेटतं, रेल लायनर येतं, जवळपास 7,000 रुपये रेंज आहे त्याची. ते घ्या जाऊन. आता टाइम 6:30 झालेत. 6:05 निघलोय कर्वेनगरहून. आता पोचले पुणे मुंबई हायवेला. जस्ट देहूकडे जाणारा रस्ता पाठीमागे टाकलाय. सॉरी अबे सॉरी बोला ना मैंने. हे बघ, हे असलंय आल्टो आईच्या गावात. सॉरी I10. एवढं घाण एक्सपिरियन्स ना, वा. इर्टिगा बघ, हे असले घाण एवढे हे झालेत ना लोक, या बेकार निवड. एक तर स्वतः पण नाही जाणार, मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करायची काय गरज असते रे? असं करून बघा, म्हणजे येईल तुम्हाला पण. आता डिरेक्टली ना मी तुम्हाला तिथे पोहोचतो आणि आपला डायरेक्ट मोटो ब्लॉग होऊन आपल्या कॅमेऱ्यावरती येतो. कॅमेरा येत नसेल आयफोनवर. चला तर डायरेक्ट आता कॅमेरा. हे चौराई देवीचं एंट्रन्स आहे. आपली बाईक इथे पार्क केली आहे. ती हेल्मेट देत आहेत आणि ग्लव्ज देत आहेत. चला आपण आता स्टार्ट करूया ट्रेकला. चला. पहिला टप्पा पण अजून पूर्ण नाही झाला. हे असा काय तो इथून ट्रेक स्टार्ट आहे. अशी चढण आहे, थोडीशी चढण, थोडासा असा सरळ भाग, असा ट्रेक. ते पावसाळ्यामध्ये इथे मस्त होते, मस्त म्हणजे वातावरण मस्त होतं.
गेली 3 मिनटं चालतोय आणि अशा धापात येतो ना म्हातारा माणसाच्या वर. डेंजर एकदम. कारण गेल्या 7-8 महिन्यापासून जिम नाही आहे, एक्सरसाइज नाही आहे, काही नाही आहे. नुसता आईत खाऊ बैल असतो ना, बोलताना समजत असेल तुम्हाला, आईत खाऊ बैल अशी अवस्था झाली. लोक इथं व्यायाम करतायत आणि मी म्हटलं होतं ना थोडीशी चढाई आहे, परत सपाट भाग. आता इथून एक 3 मिनटाची सपाट भाग आहे आणि परत हे अशी चढाई. आर्मीची ट्रेनिंग करतात भाई लोक, पोलीस भरती. फायनली आपण 20 मिनटाच्या ट्रेक नंतर पोहोचलो. मंदिराची झलक पाहिजे इथे लेफ्ट साईडला. ही चौराई देवीचं वरती आल्यानंतर एंट्रन्स आहे. तर आता तुम्ही याच्या पुढचे सिनेमॅटिक्स पहा. विषय ना फक्त सवयीचा आहे. जसं की आता वरती जाताना मला धाप लागत होता, पण खाली येताना मी एन्जॉय करत येतोय. आनंद एकदम टंगळमंगळ करत येतोय. जसं की आता तुम्ही पाहिलं, हात इग्नोर करा, ही चढाई आहे अशी, म्हणजे नॉर्मल चढाई आहे. आणि एक जण तिथे गेल्यानंतर अशी स्टीप आहे. हे कॅमेरामध्ये एवढे जस्टिस नाही होत, बट स्टीप आहे ते. आणि त्याच्या पुढे थोडंसं गेलं की परत अशी सपाट जागा आहे आणि परत चढाई आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की सवयीचा भाग आहे, बाकी काही नाही. व्ह्यू बघायचा आहे का? हा बघा व्ह्यू. आपण बऱ्यापैकी खाली उतरलो आहे. ट्रेक झाल्यात जमा आहे. आता आम्ही डायरेक्ट मोटो व्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. चला. हे असे आता ट्रॅफिक आणि सिग्नल लागायला चालू झाले म्हणजे समजून जायचं आपण सिटीमध्ये एंटर केलं रिटर्न. आजच्या गावात वाह वाह बेठे अवघड लोकांचं. सो आपलं दर्शन झालं, आपण रिटर्न आलोय. अँड तुम्हाला जर रिटर्न यायचं असेल ना तर तुम्हाला हायवेला येऊन लेफ्ट साईडला जाऊन म्हणजे लोणावळ्याकडे जायचं. 500 मीटरवरून यू टर्न आहे. सो रॉंग टर्न घेऊन रॉंग साईडने यायचा ट्राय अजिबात करू नका. ते चुकीचंही आहे आणि आपल्या कम्युनिटीला ते साजेल असं पण नाही आहे. हे समोर काय पाहतोय मी, युनिकॉर्नच्या पुढे स्कूटीच्या पुढे 390 डेंजर भाई. यस, कुछ तो गलत हो रहा है भाई. फॉग आगे फॉग है सब कुछ. ओ आंटी नका येऊ. माझ्याकडे ग्लव्स, हेल्मेट दोन्ही गोष्टी आहेत ना आणि होडी पण आहे. दिवसानंतर सिटीमध्ये असा हा
वा वा वा. तर मी हे म्हणत होतो की मी आता बऱ्यापैकी रूमच्या तिथे पोहोचलोय माझ्या. आता बॅग उचलायची आणि डायरेक्ट ऑफिस गाठायचं, असा सीन आहे. तर मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. आणि तो पार्ट 2 काय असणार आहे, कुठे जाणार आहे अजून डिसाईड नाही केलं. आयटनरी तयार आहे बट लेट सी आपण जातोय कुठे सेकंड पार्टमध्ये. हे पार्ट आपले 24 ते 25 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. सो बघत राहा, मजा करत राहा. आणि बाबा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लव यू गाईज, लव यू.